करीन आनंदे बरीन तिनी लोका जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा बोलिया सर्व सुकृताचे फळ मिलाहीन क्षमा मी देईन पांडुरंगा बापर कुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी आपल्या संसाठी करून ठेला विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रायगडी मंदिरी वसे माझा राया तयासी अर्पितो जन्म हे काया रायरेश्वराशी जोडली म्या ख्याती प्रथम वंदितो तुमा छत्रपती नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा 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 नमो
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आज जय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी या कुंदेंद्र तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावता या वीणवर्धमंडित करा या श्वेस पद्मासना या ब्रह्मारुत शंकर गतिवीर देवे सदा वंदिता सामा पार्थ सरस्वती भगवती निशेष जाड्यपम प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगदवंदनीय ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप अखंड समाधीस्थ असणारे ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. थोडा विको असू द्या. ह्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा ही संतांची आहे आणि संतांचीच प्रतिज्ञा खरी होत असते. नाहीतर काही लोक प्रतिज्ञा करतात परंतु शेवटला जात नाही. नेते सुद्धा प्रतिज्ञा करीत असतात की मी नागेवाडीचा विकास करीन, नागेवाडीचा जिल्हा करीन, परंतु होत नसतं. ते फक्त मतदान देण्यासाठीच असतं. यामध्ये फक्त देवानी सुद्धा प्रतिज्ञा केली, राजांनी प्रतिज्ञा केली, सगळ्यांनी प्रतिज्ञा करून बघितली, परंतु प्रतिज्ञा ही कोणाची सफल झालेली नाही. या अभंगात फक्त प्रतिज्ञा संतांची झालेली. विठाल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा किती वर्ष अनादी कालापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नागेवाडी आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आमचे ज्योतिरामदाजी मांगले यांच्या वतीने माझ्याकडे आली. मी माझं परम भाग्य मानतो. उजळले भाग्य आता उघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तुम्ही म्हणता महाराज भाग्य तरी उधळलं कसं? आज बघा, आज असा संगम आहे. इकडून अमोल महाराज, जोगदंड महाराज, परंतु मृदंगाचार्य ज्यांनी नवे नवे हा धाराशिव जिल्हा ज्यांनी हादरवून टाकला असे असणारे मृदंग सम्राट ओम महाराज भातलवंडे, महाराज नाव काय तुमचं? गणेश महाराज, प्रदीप महाराज, उत्कृष्ट गायनाचार्य यांचं भजन मी तुम्हाला सांगतो पाडोळीत ऐकलं होतं. बरोबर आहे का? पाडोळीत भजन झालं तुमचं? इकडे आमचे प्रसाद महाराज जोगदंड आणि जे पार पाटोद्यापासून जामखेड पासून माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे, नगर जिल्ह्यात ज्यांनी गायन स्पर्धेत नंबर आणला असे असणारे वैष्णव महाराज जवान आणि महंत बालाजी महाराज शेंडगे यांच्या संस्थेचे मृदंग शिक्षक असणारे ओंकार महाराज आणपट, आमचे गाडीला जे आम्हाला ड्रायव्हर म्हणून घेऊन आले आमचे सचिन महाराज भवनवाडीकर आणि मृदंगाचार्य महाराज, तुमचं नाव काय? गणेश महाराज बाबर आणि नागेवाडीकर भजनी मंडळ, यांच्या सगळ्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. हे बघा कसं असतं, कीर्तनात बसलेले देव, खाली बसलेले कीर्तनात बसलेले संत, खाली बसलेले देव, आणि जे चांगल्या कामाला मध्ये अडथळा घालते ते महादेवन. हे सांगतो ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा. या अभंगातून ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा ही संतांची आहे. प्रतिज्ञा ही राजाने देखील केली. रावण केवढा मोठा राजा होता हो, त्याच्याकडे का संपत्ती कमी होती का? एवढा ऐश्वर्य संपन्न राजा रावण असून परंतु रावणाची देखील प्रतिज्ञा पुरी झाली नाही. कारण की रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. रावण म्हणाला होता मी खारा समुद्र गोड करीन,
सोन्याला सुगंध आणीन आणि आकाशाला पायऱ्या करेन, परंतु रावणाच्या देखील प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाही. याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर कौरव पांडव युद्धाच्या वेळेस दुर्योधनाने देखील प्रतिज्ञा केली होती की मी पांडवांना एक पाय बसणार नाही एवढी सुद्धा जमीन देणार नाही, सुईच्या टोका एवढी सुद्धा मी पांडवांना जमीन देणार नाही. परंतु दुर्योधनाची देखील प्रतिज्ञा पुरी झाली नाही. असं त्यांचं युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्यानंतर ते भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागण्याकरता गेले. भगवान श्रीकृष्ण आपले खाटावर झोपलेले होते आणि हे गेले. प्रथमतः अर्जुन गेला आणि तो पायाकून जाऊन बसला आणि दुर्योधन आला तो उशाकून जाऊन बसला. गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण उठले आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना बोल तुला काय पाहिजे. किती मैत्रता असली तरी जो जवळचा असतो त्यालाच माणूस सहकार्य करीत असतं. सहकार्य माणूस सगळ्यांना करतं, परंतु आधी जो जवळचा असतो त्याला माणूस सहकार्य लवकर करतं. कारण की होतं असं, अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाच्या जवळचा होता. व अर्जुनाला म्हणाले, बोल अर्जुना तुला काय पाहिजे. तेवढ्यात दुर्योधन मागून म्हणाला, देवा अर्जुनाच्या अगोदर तर मी आलेलो आहे रे. देव म्हणाले, हे बघा तुम्ही दोघ जण आपसात भांडणं करायचे नाही. तुम्हाला दोघांना काय पाहिजे हे मला माहिती आहे. मी माझं 2 शब्द ऐका आणि नंतर कोणाला काय पाहिजे ते सांगा. भगवान श्रीकृष्णाने सांगायला सुरू केलेलं आहे. हे बघ दुर्योधना, मी ज्या बाजूने राहीन त्या बाजूने मी युद्ध करणार नाही. वाटलंच तर तुला युक्तीच्या 4 गोष्टी चांगल्या सांगेन, परंतु शस्त्र हातात धरणार नाही. आणि माझे 56 कोटी कौरव सैन्य ज्या बाजूने राहील, यादव सैन्य ज्या बाजूने राहील त्या बाजूने तुला ते युद्ध करतेन, शस्त्र त्यांच्यापाशी राहील, परंतु मी युद्ध करणार नाही. बोल तुला काय पाहिजे. दुर्योधन विचारात पडला आणि विचारात पडल्यानंतर दुर्योधन म्हणाला, देवा मला तुझी तर काही गरज नाही, पण तुझं सैन्य दे. मग अर्जुनाला तर आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं, म्हणले अर्जुना बोल तुला काय पाहिजे. अर्जुन म्हणाला, देवा तू जर असला ना तर मला कोणाची सुद्धा गरज नाही. भगवान श्रीकृष्ण तथास्तु म्हणाले. युद्ध सुरू झालं. युद्धाला सुरू 4 ते 5 दिवस झाल्यानंतर दुर्योधन पितामहा भीष्माचार्यांकडे गेलेला आहे आणि पितामहा भीष्माचार्यांना म्हणतो, पितामहा तुम्ही देहाने जर आमच्याकडून असतान तर तुम्ही मनाने पांडवांकडून आहात. पितामहा भीष्माचार्यांना राग आला आणि राग आल्यानंतर पितामहा भीष्माचार्य म्हणाले, दुर्योधना तुला नेमकं झालंय काय, आज तू असा बोलतो तरी कसा. दुर्योधन म्हणाला, देवा मी जे खरंय ते सांगतो. आज युद्धाला सुरून 4 ते 5 दिवस झालेले त्या पांडवांकडील एकही सैन्य मारायला तयार नाही, एकही युद्ध मारायला तयार नाही, पण आपल्याकडील रती महारथी युद्ध मारायला लागलेत. पितामहा भीष्माचार्य म्हणाले, दुर्योधना एक खरं बोलतोस तू. दुर्योधन म्हणाला, हो पितामहा भीष्माचार्य. पितामहा भीष्माचार्य म्हणाले, हे बघ दुर्योधना, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्ताला जाईपर्यंत निष्पांड पृथ्वी करून टाकेन. परंतु पितामहा भीष्माचार्यांची देखील प्रतिज्ञा खरी झाली नाही. त्यांनी काय प्रतिज्ञा केली ती, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्ताला जाईपर्यंत निष्पांड पृथ्वी करून टाकेन. इकडं अर्जुनाला संकटात पडलाय. अर्जुन असं म्हणल्यानंतर अर्जुन द्रौपदी संकटात पडले आणि द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. धावा सुरू केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आले आणि भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर द्रौपदीला म्हणाले, द्रौपदे एवढ्या रात्री तुझं काय काम आहे. द्रौपदी म्हणाली, देवा माझे पती वाचव. देव म्हणाले, असं झालं तरी काय. द्रौपदी म्हणाली, देवा उद्या सूर्योदयापासून सूर्यास्ताला जाईपर्यंत निष्पांड पृथ्वी पितामहा भीष्माचार्य करून टाकणार आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, द्रौपदे हे बघ मी जे सांगतो ते ऐक. माझं सांगितलेलं चांगलं असतं, मी सांगतो तसं ऐक म्हणजे तुझे पती वाचतील. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला सोबत घेऊन निघाले आणि सोबत घेऊन निघाल्यानंतर गेले पितामहा भीष्माचार्यांच्या पर्णकुटीपाशी गेले आणि पर्णकुटीपाशी गेल्यानंतर द्रौपदीला सांगितलं, द्रौपदे
तो आतमध्ये जायचं, आतमध्ये गेल्यानंतर पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर पितामह भीष्माचार्य तुला अष्टपुत्रवती भव म्हणून असा आशीर्वाद देतील. द्रौपदीला सांगितल्याप्रमाणे द्रौपदी निघालेली. भगवान श्रीकृष्ण आपले त्या पर्णकुटीच्या बाहेर अंगावर घोंगडी हातामध्ये चप्पल घेऊन बसलेले. द्रौपदी गेली, पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर पितामह भीष्माचार्याने अष्टपुत्रवती भव म्हणून आशीर्वाद दिला. द्रौपदी तेवढ्यात म्हणाली, देवा अरे हा पितामह भीष्माचार्य हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? तेवढ्यात पितामह भीष्माचार्य म्हणाले, कोण बोललं? द्रौपदी म्हणाली, मी द्रौपदी बोलते. पितामह भीष्माचार्य म्हणाले, तुला इथं कोणी आणलं? द्रौपदीने सांगितलं, माझा नौकर बाहेर बसलेला आहे. पितामह भीष्माचार्याला हाताला धरला आणि पर्णकुटीच्या बाहेर आणलं. बाहेर बघितलं तर जगाचा चालक मालक असणारा, हा जगाचा बाप असणारा पांडुरंग परमात्मा त्या पर्णकुटीच्या बाहेर बसलेला होता. हातामध्ये चप्पल होती, अंगावर घोंगडी होती. पितामह भीष्माचार्यांनी घोंगडीवर करून बघितली आणि बघतात तर साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा द्रौपदीची चप्पल घेऊन बसलेला होता. तुम्हाला एक सांगतो, देव भक्ताच्या चांगल्यात कधी येत नसतो, परंतु संकटात नक्की आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल पितामह भीष्माचार्य बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर बघितलं, भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, देवा माझ्यासारखे किती पितामह भीष्माचार्य होऊन गेले, परंतु त्यांनी पांडवांचं काही वाकडं केलं नाही, त्याच्यामध्ये मी पांडवांचं काय वाकडं करणार आहे? भीष्मपण केला खरा, भीष्मपणा केला खरा, भीष्मपणा केला खरा, भीष्मपणा केला खरा. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. हे भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. हे भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा काय केलं भगवान श्रीकृष्णाने? पितामह भीष्माचार्यांचा भीष्मपण खरा केला आणि पांडवांचा जीव वाचविला. तुम्ही सांगा, पितामह भीष्माचार्यांनी देखील प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? की मी सूर्योदयापासून सूर्यास्ताला जाईपर्यंत निष्पांड पृथ्वी करून टाकेन, परंतु कोणाचीही प्रतिज्ञा टिकत नसती. आणि तुम्हाला सांगतो, उपदेश करायचा पण कोणी करायचा आणि कोणाला करायचा? एक वेळेस झाला असं, एका मुलाचे वडील घराच्या बाहेर बसलेले होते आणि त्यांना जरा बिडी वाढायची सवय होती. त्यांनी त्या मुलाला बिडी पेटून आणायची सांगितली. ते बिडी पेटून आणायला गेलं. त्यांनी बिडी पेटवली, परंतु ती मध्ये आल्यानंतर विझली. ती विझल्यानंतर ती त्याच्या वडिलाकडे गेलं. त्याचे वडील म्हणाले, अरे मूर्खा, तुला अजून तुझ्या आयुष्यात बिडी देखील पेटवता आली नाही? ते पोरग त्या बापाच्या पुढचं होतं. ते घरात गेलं आणि ते तिकडून पुकारे हानीत आलं. आणि बापाला आल्यानंतर म्हणते, अलग खोल दे तेरी पलक काले तेकडीवाला कैलास के राजा, मैंने चिलिम पर आहे ताजा, तू दम मारने आजा. अरे बाप होय तुझा. महाराज, उपदेश करा पण कोणी करावा आणि कोणाला करावा? तुम्हाला सांगतो, त्या बापानी जर त्या मुला देखत जर बिडीचं नाव काढलं नसतं तर तुम्ही सांगा बरं, त्या मुलाच्या तोंडाला बिडी लागली असती का? बोलत चला, लागली असती का? आणि आता झालंय काय माहिती का? तुमचे तत्व तुमचं लग्न जमवायला मदत करीत नाहीत.
आणि ते काय तुम्ही जर नीट वागलं ना ते आम्हाला सोपं जातंय. आणि आता काय झालंय माहिती का, पोरीवाल्यांना पैसा जर कमी असला, पैसा कमी असू द्या, शेतीबाडी कमी असू द्या, ते भागून घेतात. पण हे दारून जुगारण मटकान झटका म्हणला तर ते म्हणते दय हुई असंच निघा म्हणतात. आणि आता झालंय काय, पोरी झाल्यात कमी आणि पोरीची आईला आलंय मार्केट. ते मार्केट हरभऱ्याला बी नाही, सोयाबीनला बी नाही. आणि पोराचं बाप आहे ना, ते आपलं बिचार परवा दिवशी एक माझ्याकडे आलं. म्हणलं महाराज काही बी करा, हे टोनगा पिवळा कडा करा म्हणले. पहिले हे लय त्रास द्यायला लागलाय मला. ते कसं असतं माहिती का, पोरींच्या बापाचं असं झालंय, ते फक्त आता टपरीवर फुकटचा चहा प्यायला. एक पोरीचा बाप आला, पोराचा बाप त्याला म्हणला पाहुण, ते म्हणले औंदा नाही करायचं आमचं, निघा. नाही नाही कसं आहे, एकाच गावातलंय, जरा जवळच आहे, तुमचं आमचं जरा जमत. ते म्हणले करायला काय नाही बर का, पण माझ्याकडे रुपयाना ठोकळा आणि मी सदान कदा मोकळा. ते म्हणले राव नाही, म्हणले मी टेबला खालून पैसे देतो तुम्हाला, टेबला खालून. लय अवघड झालंय रे पोरं. पहिले खर्च कोणाचा होता, पोरीच्या बापाचा. हुंडा कोण देत होत, पोरीचा बाप. लग्न कोण लावून देत होत, पोरीचा बाप. पण आता उलट झालंय, आता पहिले पोरी हुंडा आपल्याला देत होते, पण आता आपल्याला हुंडा त्यांना द्यावा लागते. ते म्हणते बोला किती पैसे देणार आहेत. परत लग्न बी आपलं, सगळंच आपलं, त्यांना भेट नाही म्हणून तुम्ही किती पिळू पिळू घेतात रे बाबा. तुमचं बी आहे, तुम्हाला बी आहेत पोरं, मारावं लागन. आणि यांची आटी तर लय बेकार आहेत. मुलगा निर्व्यसनी पाहिजे, नाकाला झटका. मुलगा निर्व्यसनी पाहिजे, मुलाला जमीन भरपूर पाहिजे, पैसा पाहिजे आणि मुलाला आई वडील नसले पाहिजे. आता बचत गट काय लग्न झाल्यावर का बिताडा संघ बोलणार आहेत का. आणि परत आमची मुलगी शेतात जाणार नाही, ती शेती का पेटवायला पाहिजे का लग्न झाल्यावर तुम्हाला इकायला पाहिजे. आमची मुलगी शेतात जाणार नाही, शेत पाहिजे. आता काय झालंय, तुम्हाला आलंय ना डिमांड, तुम्ही बी आता चांगलं साधवून घ्या. पोरग बघा आलं ना, तुम्ही पहिल्या बैठकीत लग्नच फिक्स करायचं नाही. ती येताना असं येत असतं, शर्ट एकाचा, पॅन्ट एकाची, बूट तिसऱ्याचाच, चष्मा चौथ्याचा, पेट्रोल पाचव्याचं, गाडी दुसऱ्याची. बुलेट घेऊन आलं, नडगीस गाडी कोलमाडली, नडगीस सटकली, गाडी खालीच गावलं ती. आणि बघायला आल्यावरती लय रुबाब थाटलं वेगळा असतो त्यांचा. आल्यावर येणार, खुर्चीवर बसणार, ही खुर्चीवर बसलेला टाग्या, पोरगी खाली पाटावर बसलेली, टांगावर टांग टाकून बैठक यांची. शिक्षण किती झालंय, पोरगी सांगणार 17वी. नवरदेवाचं JCB ड्रायव्हर मिळाला ना वाड्याला माती उपसू उपसू. परत तुम्ही बी हाय गाय करायची नाही, असा चांगला त्याला मसोबा रंगविल्यासारखा असा रंगवायचा कोकाने. परत त्याला तुम्ही प्रश्न विचारायचा, त्याला म्हणायचं माझ्या 2 अटी तुला मान्य आहे का. तुम्ही विचारायचं बर का पोरी हो, तुम्ही त्यांना विचारायचं, त्याला विचारायचं. हा त्याला विचारायचं, मी सीता, तुझी आई कौशल्या, तुझा बाप दशरथ, तुला मान्य आहे का. आता तुमचं उलट झालंय, तुम्ही म्हणता सासू सासरे नसले पाहिजे. परत त्याला विचारायचं देश देव धर्म काही तुला कळतंय का. ती जर म्हणला नाही कळत, त्याला म्हणायचं चल उठ, घाल बूट, तसाच सुट. हे कोण रिकामय असल्या संग पोरीचं वाटुळ करायला. आणि या अवलादी काय साध्या नसत्यात, त्यांना बघितलं तर DJ वाल्याला घाम सुटतो. बजाव डिशिक डिशिक
यांना बघितलं तर डीजे वाला गावातून म्हणतो कधी संपणार आहे तुमचं, मला निघू द्या गावाच्या बाहेर. गावात दुसऱ्याचं फुटका चष्मा गुंड्या फाडून चालायचं, दिसन त्या माणसापाशी वाचा वाचा सुपारी खायची थुकायचं. कोण रिकाम आहे पोरीचं वाटुळं करायला. यामुळं पोरांना सांगतो तुम्ही क्वालिटी कमवा, वर बसलेले नाही तर काय खरं नाही बघा. पुन्हा मग आपलं एकच आहे, गणपती बुडवायला आणि नवरदेव मिरवायलाच आहे आपण गावात. परत मग आपल्याला काय नाही, परत वय झाल्यावर मग आळंदीला बी जाता येत नसतं कीर्तनकार व्हायला. बर का विठ्ठल. विनोदाचा भाग सोडा. भगवान श्रीकृष्णाने पितामह भीष्माचार्यांचा भीष्मपण खरा केला आणि पांडवांचा जीव वाचवला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज अर्थपूर्वक सांगतात की बाबा ओ मी तुमचाच नव्हे तर सगळ्यांचा संसार सुखाचा करीन. आणि या अभंगामध्ये संतांचीच प्रतिज्ञा खरी होत असते. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये महत्वाची प्रतिज्ञा ही केलेली आहे की मी संसार सर्वांचा सुखाचा करणार आहे. हेच ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सुखाचा करीन अवघाती संसार, सुखाचा करीन अवघाती संसार, सुखाचा करीन अवघाती संसार, सुखाचा करीन अवघाती संसार सुखाचा करीन, अवघाती संसार सुखाचा करीन, अवघाती संसार सुखाचा करीन, अवघाती संसार सुखाचा करीन. आनंद बनेला तिन्ही लोक, आनंद बनेला तिन्ही लोक, आनंद बनेला तिन्ही लोक, आनंद बनेला जाईन गे माये दया पंढरपुरा, 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 जाईन गे माये दया पंढरपुरा. दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, संसारात कंटाळलेले काही जिज्ञासू साधक माऊलींकडे आले आणि माऊलींना म्हणाले, माऊली आम्ही या संसार समुद्रात फार दुःखीत झालेलो आहो. आम्हाला या संसार सागरात फार दुःख झालेलं आहे. संसारात किंचितही तीळ मात्राही देखील सुख नाही. ज्ञानेश्वर महाराज त्यांना धीर देतात, बाबा हो मी तुमचाच नव्हे तर सर्वांचा संसार सुखाचा करीन. नाभी नाभी म्हणून बोलिले वचन. ज्ञानेश्वर महाराज त्यांना वचन देतात की मी तुमचाच नव्हे तर सर्वांचा संसार सुखाचा करीन. मग असं सांगितल्यानंतर ते साधक डबल ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न करतात, माऊली तुम्ही कोणाच्या आधारे म्हणता तो की मी संसार सुख सर्वांचा सुखाचा करीन. हा भला एक असं म्हणले असते की बाबा हो तुम्ही दोघ जण आले, मी तुमचा संसार सुखाचा पर्यंत करन, परंतु तुम्ही तसंही देखील म्हणत नाहीत.
तुम्ही म्हणतात की मी सर्वांचा संसार सुखाचा करेन, ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात माऊली तुम्हाला राहण्यास घर नाही, खाण्यास अन्न नाही, आणि तुम्ही कोणाच्या आधारे म्हणता तो माऊली की मी सर्वांचा संसार सुखाचा करेन. ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाबा हो मी माझ्या वडिलांच्या जीवावर संसार सुखाचा करेन. ते साधक ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात की तुम्ही तुमच्या वडिलांकडे भीक मागणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं नाही, मी माझं पूर्व जन्माचं सुकृत माझ्या वडिलांकडून घेईन आणि जगाचा संसार सुखाचा करेन. मग असं सांगितल्यानंतर संसार हा असा आहे की संसारात तीळ मात्राही सुख नाही. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात बघा. दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबाओ समुद्रात जसं किती लिटर पाणी आहे याचं मोजमाप करता येत नाही, त्याप्रमाणे संसारात किती दुःख आहे हे सांगता येत नाही. परंतु आम्हाला काय वाटतं संसारच सुखाचा आहे. आणि आता तर झालं असं ज्यांचे लग्न होत नाही त्यांच्या मनात फक्त एकच गाणं वाजतं, यंदा यावं नाव माझ साजनीच्या उखाण्यात. आणि ज्यांचं झालंय का ते त्यांच्या फक्त मनात एवढंच वाचतंय, हे क्या हुआ कैसा हुआ. त्यांना कळालं ना संसार किती दुःख आहे. संसार दुःख मूळ चौकडे काळा संसार चौकडे संसार दुःख मूळ चौकडे संसार दुःख मूळ चौकडे हे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तमाळा विश्रांती नाही कोठे रात्र दिवस हे काम क्रोध लोभ शूने वाटी लागले उडाळ काम क्रोध लोभ शूने वाटी लागले उडाळ कोणा मी शरण जाऊ आता दृष्टी दे निर्मळ कोणा मी शरण जाऊ आता दृष्टी निर्मळ धर्म जागोस दैवाचा दिवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे धर्म जागोस दैवाचा देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. संसारात एवढं दुःख आहे आणि संसारातलं दुःख असून देखील माणसं म्हणतात आपला संसार म्हणजे सुखाचा संसार आहे. एकदा झाला असं पारावर दोघं तिघ जण बसलेले होते, त्यांच्या गप्पा चालू होत्या. शामराव कसं चाललंय तुमचं? तेवढ्यात रामराव म्हणतो मला जरा खोकला आल्यासारखाच वाटतोय, दवाखान्यात गेलो परंतु खोकला काही राही नाही बघा. तेवढ्यात श्यामराव माग मध्ये टपकला. श्यामराव म्हणाला अरे तुला काय माहिती म्हणला, दवाखान्यात जाऊन तुझं काहीच होणार नाही म्हणला, तू मला विचार म्हणला, ह्या पठ्ठ्याला विचार म्हणला औषध. तेवढ्यात रामराव म्हणला श्यामराव सांग तरी म्हणला
बरं म्हणला मला मी दोघं तिघ जणांच्या तोंडातून ऐकलं बरं का म्हणला दारूने खोकला राहतोय म्हणून. तेवढं श्यामराव म्हणाला मग तुला काय माहिती म्हणला दारूने माझं घर गेलं म्हणला, माझी बायको गेली म्हणला, माझं शेत गेलं म्हणला, तुझा खोकला काय जाणार नाही म्हणला, चिल्लर नाही म्हणला खोकला तुझा. अशी तर चॅप्टर माणसं आहेत राहू या संसारात. आणि आता झालंय काय माहिती का, हे पोरींना डिमांड आल्यामुळे, तुम्हाला खोटं नाही सांगत बरं का, यंदा 12वीला देखील पहिली पोरगीच आहे, 10वीला देखील पहिली पोरगीच आहे. पोरांनी काय हाताने वाटोळं करून घेतलंय. मी गावाकडे होतो आणि आमच्या गावात काय पोरी होत्या 12वीला, पोरं होते 12वीला. एका पोराला 35% पडले. ते आधी नापासच झालं होतं. त्यांनी तुम्हाला सांग खोटं नाही सांगत बरं का, त्यांनी 12वीवर गाणंच लिहिलं होतं, मला भरलं 12वीच वारग, मी 12वीच उमेदवार ग, कॉपीवर लक्ष माझं सारग, जेव्हा बघतो या पेपर कड मला नापास झाल्यासारखं वाटतंय. आता काय त्याला बुद्धी आली, कोणी कॉफ्या टाकल्या त्याला, झालं 35 मार्काने राहती पास. आणि मी सकाळ उठून पार बसलेलो होतो आंघोळ करून बाहेर खाटाव, ते आलं पळतच आलं, त्याने गप्पा गप्पा पेढे कोंबले माझ्या तोंडात, ते खाली बी जाईना वर बी निघानात ना. म्हणलं आता कैलास महाराज तुमचं 10व आणि 13व एका दिवशी, म्हणलं आता आटकलन ती नरड्यात. त्याला म्हणलं बाबा अरे गपकी, म्हणलं हे जाऊ दे म्हणलं आतमध्ये. त्याला म्हणलं झालं काय तू एवढा आनंदी कस काय म्हणलं. ती म्हणला महाराज तुम्हाला काय माहिती, मला आपण 35% पास झालोय म्हणला, 35%. म्हणलं कस काय. ती म्हणला आपण अभ्यासच असा करीत होतो की मास्तर वर्ग सोडून बाहेर जात होता. तेवढ्या ते पोरगी आली मागून, सुकलेला चेहरा होता. मी तिला विचारलं का ग ताई तुझा चेहरा कस काय सुकलेला आहे. ती म्हणाली महाराज खरं सांगू का, मी 100% पडत्यान असा मी अभ्यास केलेला होता, पण मला 90% पडले महाराज, मला 1% दुःख होतंय. तुम्ही सांगा ह्या बारोळ्या अवलादी किती बेकार आहे. 35%ला हे पेढे वाटतो, 90%ला पोरगी, 99%ला पोरगी रडत घरी जाते. कसं यांचं लग्न व्हायचंय हो, हा खरंय का नाही. आणि ह्याच्यामध्ये काय माहिती का, या संसार सागरात तुम्हाला एक खरं सांगतो, म्हाताऱ्या माणसाच्या, बेवड्याच्या आणि म्हाताऱ्या माणसाच्या चुकून बी नादी लागू नका बरं का. माझा सत्य अनुभव सांगतो तुम्हाला. एका गावाला कीर्तनाला गेलतो, कीर्तन वगैरे झालं, जायला गाडी नव्हती. ज्यांनी मला कीर्तनाला आमंत्रित केलं ते म्हणाले महाराज चला आपल्या घरी झोपायला. मी म्हणलं काय अडचण नाही. ते म्हणले सकाळी उठून जा, आता तुम्हाला काय गाडी भेटणार नाही, तुम्ही सकाळी उठून जा. मी म्हणलं चालतंय काय नाही जातो. तू म्हणलं झोपायला गेलो. मी आज इकडं खाटावर झोपलो, इकडून एक म्हातारं झोपलेलं होतं. त्याला कशी जाग आली कशी नाही काय माहिती, ते होतं बहिर. ते म्हणलं महाराज तुम्ही कीर्तन करतात का. मी म्हणलं हो मामा कीर्तनच करतोय. ते परत म्हणलं महाराज तुम्ही महाराज आहेत का. मी म्हणलं नाही पोतराज आहे. ते म्हणलं तुम्ही कीर्तन करून आलात का. मी म्हणलं नाही राव तमाशा करून आलोय. तर 4 वेळा सांगितलं मी कीर्तन करूनच आलोय बाबा. ती परत विचारत महाराज तुम्ही कीर्तन केलंय का. परत ते राहिलं मला म्हणलं महाराज तुमचं लग्न झालंय का. तुम्ही विचार करा बरं, मी सुरड बी नाही फुटलं. ती मला म्हणतंय लग्न झालंय का. मी म्हणतो मामा नाही राव लग्न झालं, टाइम किती झालाय, मला सकाळी जायचं, झोपू द्या राव. ते म्हणते तुम्हाला पोरं किती येत. आता काय करायचं म्या. असे म्हातारे ही चित्र आहे. एक म्हातारा एसटीत चाललं होतं. एसटीत ते कंडक्टर शेजारी सीट नसतं का, त्या सीटावर ते बसलं होतं. सीटावर बसलं होतं. ते कंडक्टर आपला बिचारा जसा रस्ता येईन तसं गेअर टाकायचं, कमी करायचं, गेअर वाढवायचं, कमी करायचं, वाढवायचं. ह्या म्हाताऱ्याला काय माहिती आहे. म्हातारे म्हणजे काय असतं माहिती आहे काय, कोणाचा फ्यूज गेलेला असतो, कोणा डायनामा गेलेला असतो, कोणाचा डिस्प्लेच गायब असतो.
ते म्हातारं बघायचं आपलं, त्याला कळत तर काही नव्हतं. ते बघत बघत जेवायला गाडी थांबली. जेवाय गाडी थांबल्यानंतर कंडक्टरने सांगितलं, हे बघा 15 मिनिटं गाडी थांबणार आहे, ज्याला जेवण करायचं आहे त्याने जेवण करा आणि आपली गाडी निघणार आहे. मग हे म्हातारं काय उतरलंच नाही, सगळी गाडीतली माणसं उतरली, हे कुठं उतरतंय. ह्याने विचार केला, म्हणला गड्या ह्याला ही दांडकं काही निघालं नाही. त्या म्हाताऱ्याने ते दांडकं हलवू हलवू मोडूनच काढलं, बाहेर उपसूनच काढलं गिअरचं दांडकं. आला ड्रायव्हर बसला गाडी, ते असा 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 करतोय, कुठं दांडकं गावतोय गिअरचं. ती म्हणला, मामा हितलं गिअरचं दांडकं कुठंय. ती मामा म्हणला, राव ड्रायव्हर साहेब तुम्ही ड्रायव्हर आहे का हजाम आहे. म्हणला तुम्ही ड्रायव्हर की कधीपासून करता, तुम्हाला एवढंसं दांडकं निघलं नाही म्याव, हा बड्यालाच उपसून काढलं. म्हणला ती म्हणला, अरे बाबा ही गिअर होता गिअर, गाडी कशी न्यायची पुढं. असे तर म्हातारे ही चित्र असते, तर यांच्यापेक्षा ही चित्र म्हाताऱ्या. तुला म्हणून सांगते आणि अख्ख्या गावाला आग लावून देते. तुम्हाला खरं सांगू का म्हाताऱ्या, तुम्हाला जर खरं वाटत असलं सुनामध्ये ना आपल्यामध्ये कधी भांडणं होऊ नये, तर तुम्ही नाही का बैठकीत बसल्यानंतर सुनाच्या कुरा कधी काढायच्या नसतात बर का. हा तुम्ही बैठक एकदा झाला असं कीर्तनाला गेलतो, एका घरी बसले, एक म्हातारे म्हणले, महाराज वाटुळ झालं वाटुळ. मी म्हणलं आजीबाई कस काय हो. म्हणले महाराज लय वाटोळ झालंय, पोराचं लय अवघड झालंय. म्हणलं आजी स्वयंपाक पाणी कोण करतो. आजी म्हणाली पोरगच करतय. म्हणली सुनबाई खाटाव बसती, खाटाव उठतच नाही, आणि तिचं माझं तर जमतच नाही. म्हणलं आजीबाई कस काय हो. म्हणली ती टीव्हीच बघती. म्हणलं मग काय झालं टीव्ही बघती म्हणून. महाराज मला जी मालिका बघायची ती बघूनच देत नाही आता. आणि ह्यांचं कसं असतं माहिती का, सुना जातात दिवसभर कामाला आणि हे काय कुटा काढायला गावातच बसलेले असतात. राधाबाई काय सांगू बघ, लय वाटुळ झालं, माझी सून लयच बेकार आहे, लयच बेकार आहे. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर वाटत असलं सुनेचं ना आपलं भांडणं होऊ नये, तर तुम्ही सुनेनी जर तुम्हाला चपलीनी जर घरात मारलं तरी बाहेर सांगायचं नाही. बचत गट तुम्ही जर बाहेर कुरा केल्या नाही तर सून तुम्हाला आई म्हणून घरात वागवत असते. हा त्या म्हातारीला विचारलं, आजी पोरीचं कसं आहे. माझ्या पोरीचं महाराज नावच काढू नका. जावाई जावाई म्हणजे राजा माणूस आहे, राजा. पोरीला खटावूनच उतरू देत नाही खाली. स्वयंपाक बी तीच करते आणि सगळंच ती करते. पोरगी आरामशीर खाते. म्हातारे मग इकडे बी तीच आहे ना. हा तसंही महाराज तुम्हाला सांगतो, संसार लय अवघड आहे. या संसारात तीळ मात्रा देखील सुख नाही. ज्ञानेश्वर महाराज मग त्या साधकांना, ज्ञानेश्वर महाराजांना ते साधक परत प्रश्न करतात, का हो ज्ञानेश्वर महाराज तुमचे वडील गरीब आहे का श्रीमंत आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझे वडील लय श्रीमंत आहे. त्यावर ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत, छोटासा दृष्टांत सांगतात. हा एकदा झाला असं, एक माणूस रानात काम करत असताना त्याच्या मागं वाघ लागला. संसारात किती दुःख हे ऐका. त्याच्या मागं वाघ लागला. वाघ लागल्यानंतर त्याने विहिरीत उडी मारली. विहिरीत उडी मारल्यानं तिने फांदीला लटकला. तो फांदीला लटकला आणि त्याने खाली नजर दिली. खाली मोठा साप होता, वरती वाघ आणि त्या फांदीला मोहळ होतं. तसंच संसारात दुःख आहे बरं का. एकदा अनापाठी मागं लागला की माणूस कधी काना होतो हे माणसाला देखील कळत नाही. एवढा संसार दुःखाचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, उतरत्या वयात तरी परमार्थ करा. मला आनंद वाटला नागेवाडीत एवढं जे तरुण वर्ग, जे भरपूर तरुण वर्ग बी आहे, सगळे माता माऊली. आणि कुठे बी बघा तुम्ही चांगल्या कामाला माता माऊल्याच असतात, माणसं कधी नसतात. हां तुम्ही जर इथं डीजे जर असताना तर डीजे पुढे माणसं दिसले असते, पण माता माऊल्या दिसल्या नसतात. कारण की जाण आहे हो. हा जाण ज्याला कळतं ना, ज्याचं जळतं त्याला कळत असतं. हा त्यामुळं माता कसं असतं माहिती का, तुम्ही पुण्य केलं ना यांना लागत नसतं, ह्यांनी पुण्य केलं तुम्ही नुसतं हात जरी लावला. बामण सत्यनारायणाच्या वेळेस सांगतो बघा, यांच्या हाताला हात लावा. तुम्ही विचारलंय का त्यांना कधी, का हो हे कसं काय होत असतं.
ते कसं असतं माहिती का, यांच्या हाताला हात लावला की यांनी 100% पुण्य केलं की कसं 50% तुम्हाला, पण तुम्ही केलं की यांना काहीच नसतंय. हे आपले सडेच. मग ते तू विहिरीत तू उडी मारल्यानंतर त्यांनी बघितलं खाली साप आहे, मध्ये मोहळ आहे, वरती वाघ आहे. आता तर आपला जीव जाणार आहे. फांदीवर राहिलं तर मोहळ चावणार आहे, खाली गेलं तर साप चावणार आहे, वर गेलं तर वाघ तर खाऊनच टाकणार आहे. तेवढ्यात ते फांदी हल्ल्यामुळं संसारात माणसाला सुख कसं वाटतं बघा. त्या फांदी हल्ल्यामुळं त्या फांदीतून त्या मधाचा टिपका खाली पडला आणि तो त्याच्या जिभेवर पडला. ते म्हणला वा काय गोड आहे. एवढा संसार तिखट असताना देखील माणसाला काय वाटतो, थोडं सुख भेटलं ना तर माणसाला वाटतं वा संसार किती गोड आहे. हा ते कसं असतं, पैसे भेटले ना माणूस म्हणतो माझ्या कमाईवर कमवले. हा साप दिसला की माणूस म्हणतो आई ग. आणि जर मोठं संकट आलं तर माणूस म्हणतो देवा रे हे काय झालं. विठ्ठल विठ्ठल तर ज्ञानेश्वर महाराज त्या साधकांना सांगतात की बाबा ओ संसार, तुकोबारा सांगतात की बाबा ओ संसारात एवढं दुःख आहे. हा तर मग ते साधक अजून ज्ञानेश्वर महाराजांकडे जातात आणि माऊलींना म्हणतात माऊली तुम्ही आमचा संसार तरी सुखाचा कसा करणार आहे. माऊली अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात साधकांना सांगतात की बाबा ओ मी पंढरपूरला जाईन आणि तुमचा संसार सुखाचा करेन. परंतु ते साधक ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारतातच. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही गेल्यानंतर तुमच्या वडिलांना मदत तर मागणार आहे, परंतु तुमचे वडील गरीब आहेत का कसे होतं. ते सांगतात माझे वडील सार्वभौम राजा आहे. हा परत ते ज्ञानेश्वर महाराज साधक ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारतात की ज्ञानेश्वर महाराज तुमचं गाव कोणतं आहे. पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. त्यांचं नाव काय आहे, पांडुरंग त्यांचं नाव आहे. हा मग ज्ञानेश्वर महाराजांना ते साधक विचारतात तो काहो ज्ञानेश्वर महाराज तुम्ही तुमच्या माहेराला जाणार तरी कसं. ज्ञानेश्वर महाराज त्यांना एक दृष्टांत देतात. बाबा हो जसं एखाद्या मुलीचं नवीन लग्न झाल्यानंतर ती मुलगी जशी आपल्या सासरला जाताना त्या मुलीला वाट लावायला गावातले जे सज्जन माणसं आहेत, जी चांगले माणसं आहेत, ती त्या मुलीला वाट लावायला जातात. त्या मुलीचं तोंड सासरला जाताना त्या मुलीचं तोंड सासरच्या शिवापर्यंत जाईपर्यंत त्या मुलीचं तोंड आपल्या माहेराकडे असतं.
हा भेटी लागी जीवा लागली प्यास भेटी लागी जीवा लागली प्यास भेटी लागली जीवा लागली प्यास भेटी लागली जीवा पाहेरात दिवस पाहेरात दिवस वाट तुझी वाट तुझी भेटी लागी जीवा लागली भेटी लागली जीवा लागली प्यास जीवा लागली प्यास लागली प्यास लागली प्यास जशी ती मुलगी सासरला जाईपर्यंत तिचं तोंड आपल्या माहेराकडं ज्ञानेश्वर महाराज सांगतात जी जशी मुलगी आपल्या सासरला जाते तस कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाये तसंच मी माझ्या माहेराला जाईन आणि माझ्या वडिलांकडून सामग्री घेईन हा जगाचा संसार सुखाचा करीन। ते साधक ज्ञानेश्वर महाराजांना विचारतात का हो ज्ञानेश्वर महाराज तुम्ही जगाचा संसार सुखाचा करणार आहे। ज्ञानेश्वर महाराज सांगतात हो यात काही शंकाच नाही। मग ते साधक ज्ञानेश्वर महाराजांना विचारतात का हो ज्ञानेश्वर महाराज तुमचे वडील असे दुःखी दरिद्री तर नाही ना? ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझे वडील तसे नाही, माझे वडील दुश्मनाला तर देताच देतात, भक्ताला तर देताच देतात, परंतु दुश्मनाला देखील देतात, त्यांचं औदार्य उदार आहे असे माझे वडील आहेत। ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत सांगतात। एक वेळे झाला असं एक भरपूर श्रीमंत माणूस होता। सप्त्यात पण कसं असतं माहिती का, माणसं भरपूर श्रीमंत असतात परंतु सप्त्याची पट्टी मागायला गेल्यानंतर ते सांगतात आज देतो, उद्या देतो, परवा देतो। याला काय म्हणतात? चिंगूसपणा म्हणतात, याला चिंगूस मारवाडी म्हणतात। जसं ते मारवाडी रुपया देखील सोडत नाही। आणि तुम्हाला सांगतो तेच खरं आहे बरं का, आपण जे गरीब होत चाललो हे त्यामुळे आपण काय म्हणतो 10 रुपये जाऊ दे, परंतु त्यांचं तसं नाही, ते रुपया देखील सोडत नाही। त्यांचे किती पण पैसे होऊ द्या ते चिल्लर देतात परंतु रुपये सोडत नाही। त्याला काय म्हणतात? चिंगूस मारवाडी म्हणतात। एका माणसाचं लग्न सुद्धा होत नव्हतं, गावाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी लग्न केलं, परंतु त्यांनी बायकोची परीक्षा घ्यायची ठरविली आणि परीक्षा घ्यायची ठरविल्यानंतर त्यांनी बायकोची परीक्षा घ्यायला सुरू केली। गावातले भजनी मंडळ आले, ते म्हणाले बाबूराव आपल्याला भजनाला जायचंय रे शेजारच्या गावात। ते म्हणला हो काय अडचण नाही मी येतो। मग तो त्यांच्यासोबत भजनाला निघाला। भजनाला निघाला पर लांब आला, तो 5-6 किलोमीटर लांब आला आणि त्या गावाजवळ जवळ आल्यानंतर तो म्हणाला ऐका हे बघा माझं घरी एक लय अर्जंट काम राहिलंय, मी तेवढं काम करून येतो। चिंगूसपणा कशाला म्हणतात ऐका। 5 किलोमीटर लांब गेलेला माणूस परत घरी आला, बायको घरी निवांत झोपलेली होती, त्याने दरवाजा वाजवला आणि बायको उठली। बायको म्हणाली का हो
तुम्ही तर आता कीर्तनाला गेले होते, भजनाला गेले होते ना? ते म्हणला हो. मग माघारी कस काय आले? तो म्हणला हे बघ माझं एक काम होतं. ती म्हणाली काम तरी काय तुमचं, एवढं लांबून तुम्ही माघारी आले? ते म्हणाला अगं वेडे, तू देवा पुढे जो दिवा लावला होता तो विझवला का नाही मी ते बघायला आलतो. ती म्हणाली काय तुम्ही बोलतात, मी तुमच्या पुढची, मी ह्या हाताने दिवा लावला आणि ह्या हाताने विझवून टाकला. याला चिंगूसपणा म्हणतात. हा. ती म्हणाली का हो तुम्ही एवढं 5 किलोमीटर चलत गेले, 5 किलोमीटर चलत आले, तुमच्या पायातला बूट घासला नाही का? तो म्हणाला मी तुझ्या पुढचं हे बघ बगल्यात बूट आहे माझ्या. ह्याला चिंगूसपणा म्हणतात. मग ते साधक म्हणतात माऊली तुमचे वडील असे चिंगूस तर नाही ना? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझे वडील तसे चिंगूस नाही, माझे वडील कसे उदार आहे. उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी. हा, त्यांचं औदार्य उदार आहे. हा, मग ते ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांना विचारतात का हो माऊली तुम्ही म्हणतात ते माझा देव पण आहे, ते माझे वडील पण आहे, नेमका तुमचा देव तरी कसा आहे? या बाकीच्या देवांसारखा आहे का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझा देव तसा नाही. ते संत साधक विचारतात का हो माऊली तुमचा देव झोपलेला आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसा नाही. हा, का हो माऊली मग तुमचा देव बसलेला आहे का? माऊली म्हणतात माझा देव तसा देखील नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांना ते संत विचारतात तुमचा देव दिसतो तरी कसा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. माझा देव कसा आहे? सावळास कुमार मदनाचा पुतळा. माझा देव राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार साधक ज्ञानेश्वर महाराज त्या साधकांना सांगतात माझे वडील असे आहेत. मग ते साधक ज्ञानेश्वर महाराजांना विचारतात मग तुमचे देव नेमका उभा तरी कसा आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात योगी 28 विठेवरी उभा. हा, 28 युगापासून माझा देव कसा आहे? तर विठेवर उभा आहे हो. हा, मग ज्ञानेश्वर महाराजांना ते संत सांगतात, ते साधक म्हणतात ज्ञानेश्वर महाराज तुम्ही देवांना मानित नाहीत. ज्ञानेश्वर महाराज एक प्रमाण सांगतात, शेंदरी हेंदरी दैवते कोणतया पूजी भूते, किती आपल्या पोटात रडते मागदी ते अवतार. असे देवांना मी मानणार तरी कसा? हा, मग ते साधक ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात तुमचा देव तर उभा आहे, तुम्ही सांगतात माझे वडील तर कसे आहेत? ते उदार आहेत, ते सगळ्यांना देतात. हेच ज्ञानेश्वर महाराज मग अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात, सर्व सुकृतांचे फळ मिळाईन, सर्व सुकृतांचे फळ मिळाईन, सुकृताचे फळ मिळाईन, सर्व सुकृताचे फळ मिळाईन, सर्व सुकृतांचे फळ मिळाईन, सर्व सुकृतांचे
पंढरपुरा जाईन गे माये दया पंढरपुरा जाईन गे माये दया पंढरपुरा ज्ञानेश्वर महाराज जो देव सांगत होते त्या देवाचा आपण एकदा मनाने आणि प्रेमाने त्या देवाचं आपल्याला भजन करायचंय. सर्वांनी हात वर करायचे. हातवरी करा. हात वर करा सगळे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हे बघा, शेवट तुम्हाला जाता जाता दोन शब्द सांगून जातो. ह्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्यावर नाही का, जो आपल्या जीवनावर जो ज्यांचा हक्क असतो ते म्हणजे आपले आई वडील, आणि आई वडिलांनंतर जो आपल्यावर दबाव असतो तो म्हणजे समाजाचा, आणि तिसरा म्हणजे आपल्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा दबाव असतो. आपण जीवन जगत असताना तिघा जणांचा विचार करून चालायचा असतो. जर तो जवान आज जर इथं असला तर जवान जर त्या सीमेवर नसते तर आज आपल्याला कीर्तनात बसता आलं नसतं. माय बापो, तो जवान जर आज सीमेवर नसता तर आपल्याला आज कीर्तनाला बसता आलं नसतं. आपण त्यांचा देखील विचार करून चालायचा असतो. कधी आपण असा विचार केलाय का हो? आतापर्यंत भरपूर सैनिक शहीद झाले. आपण कधी असा विचार केला का किंवा आपल्या नागेवाडीतून आपण पट्टी जमा करावी आणि त्या सैनिकाचं कुटुंब जे रस्त्यावर आलंय त्याला मदत करावी, असं कधी समजलंय का तुम्ही? आलंय का तुमच्या मनात कधी नागेवाडीकर? नाही ना. दुसरा म्हणजे आपण आपल्या गावावर कसं असतं, आपण फक्त काय करतो माहिती का, आपलं बघून चलत असतो. हा, मुलांचं मला एक आवडतं बघा, मैत्री कशी असू द्या फक्त कट्टर असती. एका गीतकाराने एका गाण्यामध्ये सांगून गेलं बघा, मेरे दिल की दुआए कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना हो दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा बसाना. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बेटा दिया पलक पे, मुझे गाब से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा किती गोड सांगितलं होतं गीतकारांनी. तशी मैत्री पाहिजे महाराज. जशी आपली मैत्री तसं आपण आपल्या गावाला देखील समजलं पाहिजे. आणि आता झालंय काय माहिती का, या नवीन पिढीमुळे नाही का आपण आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो. 9 महिने 9 दिवस त्या आईने आपल्याला पोटात वागवलेला असतो. आपण त्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो. मायबाप मुलांनो, याच्यामुळेच आपली पिढी बर्बाद होत चालली. आणि घरात दोघं भावांचं भांडणं होणं म्हणजे तुम्ही सांगा बरं, लहानपणापासून मोठे लग्न होईपर्यंत ते कधी नाव काढतात का व्हायला निघायचं?
परंतु सुना घरात आल्यानंतरच त्यांच्या तोंडातून नाव निघतं का नाही. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, मायबापांनो, या मायबापांनी आपल्याला जीवन दिलेलं असतं, हे जग आपल्याला बघू दिलेलं असतं. म्हणून आपण त्यांनी नुसतं आपल्याला जग बघू दिलं म्हणजे आपण त्यांना घराच्या बाहेर काढायचं का. सत्य परिस्थिती महाराज, आई वडिलांना आपण काय करतो, आनंद आश्रमात आणून टाकतो. नाही तर सत्य परिस्थिती आम्ही आळंदीत राहतो. रोज त्या घाटावर प्रॅक्टिस करायला जातो. त्या घाटावर नाही का फक्त भिकारी राहण्याचं कारण एकच आहे, तुमचा आमचा मूर्खपणा आहे की आपण आई वडिलांना काय करतो, आनंद आश्रमात नाही तर त्या आळंदीत घाटावर आणून सोडतो. पण हे जगाचा चालक मालक असणारा महाराज, ज्ञानी यांचा राजा असणारा माऊली, माझे माऊली, कोणाला आळंदीत उपाशी सुद्धा मरू देत नाही. अहो, आळंदीत कुत्र उपाशी मरतय, कुत्र उपाशी मरत नाही तर माणूस कसा उपाशी मरणार आहे. असे माझे माऊली अखंड संजीवन समाधीमध्ये असताना देखील माऊलींचा आळंदीच्या विद्यार्थ्यांवर आळंदीची माय म्हणण्यात आले. माऊलींना माऊलीन तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला खोटं नाही सांगत, माऊलींना किती दुःख झालेलं आहे तुम्हाला देखील माहिती आहे. माऊलींना खायला अन्न देखील नव्हतं. एक वेळेस सोपान काकांनी पुरणाच्या पोळ्याचे मांडे खाण्यासाठी इच्छा केली. मांडे खायची इच्छा केल्यानंतर माऊलींनी मुक्ताईला खापर आणण्यासाठी लावलो. खापर आणायला लावल्यानंतर ते विसोबा खेसराने ते खापर घेतलं आणि फोडून टाकलं. सांगितलं, तुम्ही संन्याशाचे मुलं आणि तुम्ही जगाला ज्ञान सांगतात आणि तुम्हाला असं पंचपक्वान्नाचं जेवण लागतं, जा मी खापर देणार नाही. दुसऱ्यांदा पण तसंच केलं. मुक्ताईला खापर आणायला लावलं आणि विसोबा खेसराने फोडून टाकलं. महाराज तुम्हाला सांगतो, आनंदात जीवन जगलं तर शेवट भिकार पण भोगायचंच आहे. पण पहिल्यांदा भिकार पण भोगलं ना तर शेवट माणूस आनंदातच मरणार आहे. आणि काय चालवलंय तुम्ही, श्रीमंती. तुम्हाला सांगतो, शेजारी गरीबाला जाळलं आणि इकडून श्रीमंताला जरी जाळलं ना, दोघांची देखील राखच होणार आहे. का ह्याचं सोनं होणार आहे त्याची राख होणार आहे, दोघांचं देखील राखच होणार आहे. मग कसला तुमच्यामध्ये अहंकार आहे, व मी श्रीमंत आणि हे गरीब आहे. माऊलींना महाराज इतकं दुःख झालं, कोणी अन्न जरी टाकलं तर त्या ब्राह्मणांच्या मुलांनी त्याच्यामध्ये काय टाकायचं, चिखल टाकायचा, कोणी शेण टाकायचं. माऊलींना इंद्राणीत आंघोळ देखील करू देत नव्हते हो. परंतु तुम्ही सांगा, आज तेच ब्राह्मण, माझं त्यांना विरोध नाही पण मी सत्य सांगतो तुम्हाला, आज तेच ब्राह्मण देवळात आहेत का नाही, आहेत का नाही. माऊलींना दुःख झालं, परंतु आज माऊलींचं नाव कमी नाही, माऊलींचा जप नव्यानं वाढत चाललाय का नाही. तुम्ही ऐकलं का कधी एखादं गाणं नवीन ट्रेडिंगला आलं आणि ते लय दिवसापासून गाजलं, कमीच झालं का नाही ते गाणं. परंतु तुम्ही असं कधी ऐकलंय का, रामकृष्ण हरी हा जप कमी झाला असं कधी ऐकला का तुम्ही. वाढतच चाललाय ना, हे माझ्या माऊलींची ताकद आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो महाराज, तुम्हाला काय वाटतं, आपण जयंती केली, हे केलं म्हणून, जयंती केली काय केलं म्हणून काही होत नसतं. शिवाजी महाराज सांगत नाहीत की तुम्ही माझ्या जयंतीला माझ्या पुढे डीजे लावा म्हणून. तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती अशी डीजे लावू नका करू, जयंती करा तुम्ही त्यांच्या विचाराची करा. आपल्यामध्ये काय विचार आहे व शिवाजी महाराजांचे. तुम्हाला जर वाटत असेल ना तर आताच्या पिढीला शिवाजी महाराज यावा, तर तुम्हाला सांगतो, तरुण युवकाओ, माझे 2 शब्द ध्यानात ठेवा. वाईट व्यसनामध्ये घसरू देऊ नका तुमचा पायी, वाईट नादाला लागू नका तुम्ही काही. रात्री 12 वाजता जर एखादी स्त्री फिरत असते, तिला जर तुम्हाला म्हणता आलं ना आई, तर काय येणार नाही शिवशाही. आणि आयांनो तुम्हाला बी सांगणं माझं, तुम्हाला जरी देखील वाटत असेल ना की माझ्या पोटाला आळंदीचे ज्ञानोबाराय तुकोबाराय यावा, तर तुम्ही देखील गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागतं. शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी काय केलं जिजाऊ मातेंनी,
त्यांनी चांगल्या चांगल्या बोधकथा ऐकायच्या, संतांचे चरित्र वाचायचे, म्हणून एवढा मोठा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज राजा त्यांच्या पोटाला जन्माला आला. असे मोठे मोठे महापुरुष होऊन गेले, परंतु त्यांच्या काळात कधी असं नव्हतं की आई वडिलांना घराच्या बाहेर काढायचं. तुम्हाला काय वाटतं, बाप आपला बाप फक्त आपल्या समोर आपलं प्रेम दाखवत नसतो, पण आईपेक्षा बापाचं प्रेम आपल्यावर जास्त असतं. बाप फक्त प्रेम दाखवत नसतो, आईचीही वरतून माया असते, पण बापाची माया म्हणजे आतून असते. हो, बाप स्वाभिमानी बाळा त्याच्या कनकार करा. बाप हा कसा असतो माहिती का, एक आपल्या मुलाचा जर एखाद्या वेळेस नंबर जरी आला तर ती आई प्लेटभर साखर घेत असते आणि गावात वाटत असते, पण बाप कधी तो आनंद मानत नसतो. बापाला एवढं माहिती असतं की आपण जर आता आनंद माजला तर पुढे आपलं पोरग माजकणार आहे, म्हणून तो बापाला आनंद असतो, पण आपल्याला त्या बापाची देखील कीव दया येत नाही. हो, तो बाप दिवसभर शेतामध्ये राबतो, त्याचे कधी तो काही आठवू देत नाही. महाराज, उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघवानी, साठवेना नाही ज्याला डोळ्यातलं पाणी, असा असणारा महाराज आपला बाप आहे. पण आपण देखील काय समजतो, आता तर पोरांनी वडील म्हणायचं सोडूनच दिलं. दुसऱ्यापाशी एखाद्या मुलापाशी गेलं ना तर सांगतात, ए हे बघ तुझं म्हातारं चाललंय. ही का बोलण्याची पद्धत झाली का हो? आपल्याला त्यांनी लहानपणापासून मोठं होईपर्यंत वाढवलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, महाराज, आई वडिलांना कोणी घराच्या बाहेर काढू नका. आणि त्या आई वडिलांशिवाय तुम्हाला सांगतो, आई वडील जर आपल्या घरात असले ना, तुम्हाला एक सांगतो, पोरं ज्यांना आई वडील आहे ना त्यांना किंमत कळत नसती. ज्याला हात नाही ना तुम्ही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा. महाराज, तुम्ही मलाच विचारावं, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. विठ्ठल विठ्ठल. ज्याला आई नसती ना महाराज त्याला आईची किंमत विचारा तुम्ही, काय असते ती आई. आणि महाराज, आजकाल तुम्ही खुशाल आई वडिलांना घराच्या बाहेर काढून द्या, धिक्कार असो तुमच्या जीवनाचा. मी माझं एवढं बोलतो आणि थांबवतो. चला अभंगाकडे वळायचं, आपल्याला अजून एक चरण थांबवायचंय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या मी सर्वांचा संसार सुखाचा करेन. शेवटच्या चरणात सांगतात की माझे वडील कसे श्रीमंत आहे आणि ते जगाचा संसार सुखाचा करणार आहे. ते कसे देवीवर आहे. माझी आई कोण आहे? हो, रखुमाई माझी आई आहे. हे शेवटच्या चरणात बाबर माली विठ्ठलाच्या भेटी, बाबर आपल्या संसाठी करून ठेला, आपले संसाठी करून ठेला. जाईन गे माय जया पंढरपुरा, जाईन गे माय जया पंढरपुरा. कीर्तनाचा टाइम झालेला आहे, पण तुम्हाला क्षमा मागून मी तुमचे 20 मिनिटं घेऊ शकतो का? घ्यायचे का? ह्या जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही काय करावं, चांगलं जीवन जगा. एकनाथ महाराज एका पिंगळ्यामध्ये सांगत असतात बघा, हे जर नाही काल तरी दुसरा येईल, हे जर नाही काल
बांधून नेईल सरद शेवटी पार सरद शेवटी पार बांधून नेईल सरद शेवटी पार एका जनार्दनी आमचं काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल पिंगळा 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 माधवारे बोल बोलीत देखा पिंगळा माधवारे बोल बोलीत देखा पिंगळा माघारी बोलबोलला पिंगळा माघारी बोलबोलला भेला हातवर हातवर नागेवाडीकर धन्यवाद पिंगळा माधवारी बोलबोलला पिंगळा माघारी बोल बोलीत देखा माधवारे बोलबोलला पिंगळा माघारी पिंगळा माधवारी बोल बोलीत देखा पिंगळा माधवारे बोल बोलीत देखा पिंगळा माधवारे झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, माझे गुरुवर्य हनुमंत महाराज मते यांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी आणि या समाजाच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. चुकून हुकून कोणाचं नाव घ्यायचं ध्यानात नसलं तर मला क्षमा असावी. आपले साऊंड सिस्टीमवाले महाराष्ट्र साऊंड सिस्टीम तांदळवाडी यांची देखील उत्कृष्ट यांनी आवाज दिला, यांना देखील धन्यवाद देतो. आपले कॅमेरेमॅन, तो यूट्यूब चॅनल कोणतं आहे आपलं? जय भगवान बाबा ना, जय भगवान बाबा यूट्यूब चॅनलवाले यांना देखील हे 7 दिवस आपल्याला, आम्हालाच नाही तर तुम्हाला देखील अख्ख्या महाराष्ट्रात दाखवणार आहेत. यांना सुद्धा मी धन्यता देतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम